हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता ही माझी जर्नी मी स्टार्ट करते आहे. ते आहे नेपाळसाठी बाय ट्रेन. मी गोरखपूरला जाईन, त्याच्यानंतर मी जाते आहे बसने. सो बघू शकता मी गोरखपूर एक्सप्रेस पकडली आहे. सो हा 30 तासाचा मी फर्स्ट टाईम प्रवास करते ट्रेनमधून. सो बघू शकता ते सकाळचं हे मॉर्निंग UPची किती धुकं आहे, समोरचंही दिसत नाही आहे. 30 तासाचा प्रवास खूप हे आहे. बघूया, मस्त शेतं दिसतात आहेत. राईची शेती आहे, गव्हाची शेती आहे, ऊसाची शेती आहे, बघू शकता. आणि फायनली आमचा 30 तासाचा प्रवास 32 तासाचा झाला आहे, कारण की ट्रेन डिले झाली 2 तासाने. सो आता मी पोचलो गोरखपूर स्टेशन. आणि हा 32 तासाची ट्रेनची जर्नी होऊन आता मी आमच्या हॉटेलला. आणि त्याच्यानंतर मी जाणार इव्हनिंगला गोरक्षनाथ टेम्पल. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार नेपाळसाठी. सो आता मी पोचले गोरक्षनाथ टेम्पलला. बघू शकता हे गोरक्षनाथचं टेम्पल आहे. गोरखपूरमध्ये फेमस टेम्पल तर बघू शकता तुम्ही. ते दुकानं स्टॉल्स आहेत. दोनशे एकरवर पसरलेलं खूप सुंदर असं मंदिर आहे. ते बघू शकता. संध्याकाळी हे मंदिर खूपच सुंदर दिसतं. खूप असं मोठं मंदिर आहे. गौशाळा आहे, सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत, संतांच्या मूर्त्या आहेत. सो चला आता आपण बघूया गोरक्षनाथ टेम्पल. सो आता मी गोरखपूरला आले तर इकडे मी फेमस चाट ट्राय करते. टमाटर चाट, आलू चाट. सो आता मी टमाटर चाट हा ट्राय करते. असा वेगळा चाट आहे जो आपल्याकडे मिळत नाही. आणि इकडे पाणीपुरी 10 रुपये 5 पाणीपुरी आहे. सो चला तर बघू हे चाट कसं बनवतात.
आता डे 2ला मी निघाले सकाळी नेपाळसाठी. मस्त वाटेत उपमाचा नाश्ता करते. खूप फॉगी मॉर्निंग आहे. तो बोर्डावर 1 तासाची चेकिंग असते. म्हणून आता आम्ही जात आहोत नेपाळसाठी. त्याला तर बघू शकतात 10 वाजता इकडे किती धुकं आहे. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया नेपाळची काय. काठमांडू पोखरा या ठिकाणी मी व्हिजिट करणार नाही. ही आहे इंडियाची बॉर्डर, इंडिया नेपाळ बॉर्डर. 1 तास आम्हाला चेकिंगसाठी लागला आहे. बघू शकता एका साईडला नेपाळ आणि एका साईडला इंडिया.